सीताई देवीच्या दर्शनाला जाऊन आले, तिचा अंगारा दे आणि हा प्रसाद घे बाळा, घे प्रसाद खा. देवी लवकरात लवकर हे घर संपदाच्या हसण्या खेळण्याने प्रसन्न होऊ दे ग बाई. आराम कर जाऊ. दर्शन स्ट्रॉंग कर. शांताबाई शिवाला घेऊन या. हा प्रसाद ठेव द्या. शिवा जी पाया पड आणि शांताबाईंनी प्रसाद आणलाय तो खाऊन घे. शिवा काय झालं? का केलं असं तू? रॉकीच्या मदतीला का नाही आली? हे सगळं माझ्याबरोबर होणार होतं, ते ठरलं होतं, तर मग माझा जीव गेला असता तरी चालला असता ना. रॉकीची काय चूक होती? सांग. शिवा नाही सीताई, मी देवीची नेहमी पूजा केली, इतकं मानते तिला, सगळं केलं तिच्यासाठी, पण तिने काय केलं? का नाही उभी राहिली रॉकीच्या मागे? रॉकी एवढा कष्ट करणारा मुलगा होता, माहिती आहे ना. सगळं त्याने केलं, सगळ्या कष्टातून उभा राहिला तो. मग कोणाच्या आद्यात नाही आला, मध्यात नाही आला, मग का केलं असं? एवढा मोठा IAS ऑफिसर झाला, सगळं त्याचं लग्न ठरलं होतं, आता सगळं होत होतं ना. त्याला सुखात राहण्याचा अधिकार नाहीये का? तू काय सांगतेस? अगं प्रसाद नाही खाणार मग आता काय? तू करायचंच ना काहीतरी. काय करायचं? मास आणि मस्ती आहे ना त्या पोरीत, अशी जिरायची नाहीये ती. काल शोधाशोध करायला गेले होते, आजही जातील. आणि आजही नाही काही सापडलं तर उद्या सुद्धा तो पुरावा शोधायला ते दोघं तिकडे जाणार. नाही नाही सुहास, आपल्याला ना त्यांचा हा शोध संपवायला हवा. असा हातावर हात धरून बसून नाही चालणार. त्यासाठी तू आता त्यांचा पाठलाग कर आणि ते काय करतायत काय नाही याची इत्यंभूत माहिती मला दे. मी त्यांचा पाठलाग तर मी करतोच, पण समजा त्यांच्या हाती काही पुरावा लागलाच तर त्यावेळी मी काय करू? तू काही करू नकोस, तू फक्त मला माहिती पुरवायचं काम कर. मग इथे घरी कसा गोंधळ घालायचा ना त्याची सोय करायला घेतली आहे मी. ठीक आहे, मी लागतो कामाला. हा, पण एक क्षण सुद्धा, अगदी एक क्षण सुद्धा त्यांना एकटं सोडू नकोस सुहास. काही गफलत झाली ना तर आपल्याला महागात पडेल, मी तुला सांगून ठेवते. आई 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 तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी करतो बरोबर सगळं हँडल. हा, आणि तुला त्याच्या त्यावेळेला सांगत पण जाईल. हा चल मी येतो. हो मिस्टर देसाई, आम्ही त्यावेळी जे सांगितलं तेच आज सांगतोय. आम्हाला तो ऍक्सिडेंट वाटतोय आणि इनफॅक्ट तो ऍक्सिडेंटच आहे. कारण त्याशिवाय आमच्याजवळ काही नवीन पुरावे नाही आहेत आणि असतेच तर त्याच वेळेस मिळाले असते. त्यामुळे तुम्ही आमचा वेळ वाया घालू नका. आम्ही फाईल क्लोज करतोय. अहो तुम्ही ऐकून घ्या ना आमचं जरा सर. हे बघा मॅडम, मागच्या वेळी पोलीस तुमच्याजवळ आले होते स्टेटमेंट घ्यायला आणि तुम्ही काय म्हटलं की मला काहीच आठवत नाहीये आणि आज असं म्हणताय. सर काय मागच्या वेळेस ना शिवा खूप मोठ्या शॉक मध्ये होती, त्याची मनस्थितीच नव्हती या सगळ्या गोष्टी आठवायची, पण तिला आता. हो म्हणजे मी आता तुम्हाला तेच सांगते ना, मला सगळं आठवतंय आणि मी तेच तर मगाशी बोलले की रॉकी मला वाचवायला त्या ट्रक समोर आला. हा ऍक्सिडेंट नाहीये सर, तो ट्रक मला मारायला आला होता. ठीक आहे, पण याचा पुरावा आहे तुमच्याजवळ? नाही सर, पुरावा नाहीये आमच्याकडे, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलोय ना. तुम्ही शोधा ना, तुम्ही एकदा त्या ड्रायव्हरला किंवा तो ट्रक सापडला तर आपल्यालाच मदत होईल ना. हे बघा मॅडम, आम्ही खूप शोध घेतलाय आणि अजूनही घेतोय,
पण सीसीटीव्ही मध्ये तो ऍक्सिडेंट दिसतोय. त्यामुळं तुमच्याकडे काही नवीन पुरावा असेल तरच तुमचं म्हणणं मान्यात येईल. नाहीतर एक थेरी समजू. काय बोलताय हो तुम्ही? तुम्ही साधा त्याचा फोन शोधला नाहीये, तुम्ही म्हणता सापडत नाहीये. आधी फोन तर शोधा त्याचा. मी सांगते हा ऍक्सिडेंट नाहीये. जे दिसते त्याच्यावरच विश्वास ठेवाल का तुम्ही? शिवा तू शांत व्हा, ऐक जरा. पण आशू ऐक हे बघ, ऐक सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्लीज तो फोन शोधा, तो कुठेतरी असणार. हा, आणि मग आपण ठरवू ना. हा ठीक आहे, पण तुम्ही प्रेशर टाकू नका. काही नवीन पुरावा सापडला तर आम्ही नक्कीच कळू. येस, थँक्यू सर, थँक्यू. शिवाय चल.